नमस्कार शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस हजेरी लावतोय. विदर्भ आणि कोकणात आज आणि उद्या पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे. तर इतर भागांमध्ये पावसाचा जोर हा काहीसा कमी होणार आहे. कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे व कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने आज विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये अधिक जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अधिक जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशातील 3 जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर उद्याही विदर्भात पावसाचा जोर हा कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाचा जोर हा काहीसा कमी होऊ शकतो. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी होऊन काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शुक्रवारी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात, कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. शनिवारी विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.